2025 मध्ये शेअर मार्केट, स्टॉक मार्केट कशा पद्धतीने परफॉर्म करेल याचा आज आपण प्रेडिक्ट करणार आहोत. माझं नाव पंकज मुळे, मागील 12 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये काम करत आहे. एक फुल टाइम ट्रेडर आहे. आपण बघूया की मागील 6 महिन्यापासून जे स्टॉक मार्केटमध्ये करेक्शन चालू आहे, जी गिरावट चालू आहे, ती थांबायचं नाव घेत नाहीये. भरपूर लोकांनी 6 महिन्यापूर्वी ज्यांनी इन्व्हेस्ट केलेले त्यांचे पोर्टफोलिओ 45%, 50% डाऊन आहेत. ज्यांनी एका वर्षा आधी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांची आत्ता जर बघितलं ते पण मायनसमध्ये. स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये ज्यांनी रिस्क घेतलेली आहे त्यांचे पोर्टफोलिओमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेंट लागलेला आहे. आणि ज्यांनी लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते पण 15%, 20%पर्यंत मायनसमध्ये आहेत. ते अशा कंडिशनमध्ये आपण काय केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी होऊ शकतात याचा एक आपण गेस लावतोय. सुरुवातीला बघूया की ही पॅनिक सिच्युएशन जी क्रिएट झालेली आहे ती कशामुळे झाली. मागील 2 ते 3 वर्षामध्ये इंडियन स्टॉक मार्केटने खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न दिलं. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप यांनी तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिटर्न दिलेलं आहे. आपण बघितलं तर डिफेन्स स्टॉक बघा, गव्हर्नमेंट PSU स्टॉक, रेल्वे स्टॉक्स यांची जी प्राईज होते हे मल्टिपल टाइम झाले होते. करेक्ट व्हॅल्युएशन जर बघितलं त्यांचं तर आजच्या कंडिशनमध्ये ते करेक्ट व्हॅल्यूला आलेले. मागील 2 ते 3 दिवसापूर्वी जेफ्रीजचा एक रिपोर्ट आला होता, ब्रोकरेज रिपोर्ट, की आत्ता कुठं त्यांना मिड कॅप आणि स्मॉल कॅपचे व्हॅल्युएशन जे आहेत ते आत्ता बरोबर वाटत आहेत. इंडियन मार्केटचे व्हॅल्युएशन सही टाईमला आलेत असं त्यांचा गेस आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये 6 महिन्यामध्ये परत मार्केट रिकवर करेल आणि निफ्टी जी आत्ता 22,000ला आहे ती 25,000चा टप्पा गाठेल असं जेफ्रीज म्हणत आहे. त्यानंतर अजून जे ग्लोबल ब्रोकरेजवाले आहेत, हाऊस आहेत, त्यांनी पण इंडियासाठी पॉझिटिव्ह दिलेलं आहे. पण ह्या गोष्टी का घडल्या? कारण की इंडियाचं जे मार्केट होतं ते हायर व्हॅल्युएशनला गेलं होतं. आणि जर बाकी मार्केट बघितले आपण, चायना मार्केट म्हणा, US मार्केट म्हणा किंवा अजून इकॉनॉमी जे आहेत, जापान मार्केट म्हणा, याच्यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे त्यांना तिथं अपॉर्च्युनिटी वाटली. कारण की चायना मार्केट जे आहे ते मागील 2-3 वर्षापासून तिथं डाऊनमध्ये होतं. तिथं करेक्ट व्हॅल्युएशनमध्ये त्यांना स्टॉक मिळत होते. त्यामुळं काय केलं, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्यांनी केलेली आहे ते इंडियन स्टॉक मार्केटमधनं विड्रॉ करून चायना मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय. तुम्ही मागील 6 महिन्याचा जर आपण रोज बघितला तर चायना मार्केटने जे आहे, जसं की एक म्युच्युअल फंड आहे एडलवाईजचा, ग्रेटर चायना म्हणून, जर तुम्ही जर ओपन करून बघितला गुगलला की त्यांनी 36% रिटर्न दिलेले आहेत मागच्या 6 महिन्यामध्ये. तर ह्या चायना मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना ऑपॉर्च्युनिटी वाटते. त्यामुळे ते इथले इंडियन मार्केटले पैसे किंवा प्रॉफिट बुक करून चायना मार्केटमध्ये जातात. आता येणाऱ्या काळामध्ये अजून जर बघितलं आपण तर अजून मार्केट का आपलं डाऊन झालं आहे? कारण की जे ट्रम्पने जे टेरिफ वॉर चालू केलेलं आहे, जे रशिया युक्रेनचं युद्ध 3ऱ्या महायुद्धाकडे जाण्याचा वाटचाल चालू आहे त्यामुळे हे पण त्याला एक कारण आहेत की मार्केट डाऊन होण्यासाठी. तर माझा असा अंदाज आहे की येणाऱ्या काळामध्ये जे 2025मध्ये हे मार्केट स्टेबल राहील आणि याच्या पुढं आहे ना हे मार्केटमध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट खाली जाणार नाही आहे. कारण की आत्ता जर बघितलं आपण तर स्मॉल कॅप आणि मिड कॅपचे जे स्टॉक्स आहेत ते खूप चांगल्या व्हॅल्युएशनला मिळत आहेत, चांगले फंडामेंटलवाले स्टॉक. आणि आता सध्या काय झालं आहे की पॅनिक सिच्युएशन क्रिएट झालेली आहे मार्केटमध्ये. कारण कंटिन्युअस मार्केट 6 महिने कधीही याच्या आधी डाऊन राहिलेलं नाही आहे. तर ही पहिली वेळ आहे. आणि आज जर बघितलं आपण तर आज इंडसइंड बँकेचा जो ॲक्सिडेंट झालेला आहे त्यामुळं परत मार्केटमध्ये एक निगेटिव्हिटी पसरली आहे आणि त्यामुळं मार्केट आज परत डाऊन तुम्हाला बघायला मिळालं. इंडसइंड बँकेचा स्टॉक जो आहे इंडेक्समध्ये आहे आणि एका दिवसामध्ये स्टॉकमध्ये -27% नी डाऊन आलेला आहे. आणि मागच्या जर तुम्ही लाईफ टाईम हायपासून बघितला तर स्टॉक जवळपास 65% डाऊन आहे. तर मग यामुळं काय होतं की बँक निफ्टी म्हणा किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट जे आहेत तिथं निगेटिव्ह मेसेज जातो आणि त्यामुळं मार्केट परत आपलं डाऊन किंवा निगेटिव्ह गोष्टी अजून वाढत चालतात. म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये झालं तर स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये तुम्ही आत्ता इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आहे. फक्त एवढंच करायचं आहे की जसं जसं मार्केट डाऊनमध्ये येईल तसं पिरियॉडिक वेमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. प्रत्येक 500 पॉईंटला तुम्हाला एक ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ज्यांची आत्ता SIP चालू आहे ती SIP अमाऊंट आपण वाढवू शकतो येणाऱ्या काळामध्ये. ज्यांची मंथली SIP आहे त्याला आपण डेलीमध्ये करू शकतो जर पॉसिबल असेल तर.
ज्यांना कोणाला लमसम अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची आहे स्टॉक मार्केटमध्ये, त्यांना खूप चांगल्या पद्धतीची अपॉर्च्युनिटी आहे. कारण मार्केटमध्ये हे पहिल्यांदाच करेक्शन आलेलं नाही आहे. याच्या आधी जर बघितलं आपण तर खूप वेळा मार्केटमध्ये करेक्शन आलेलं आहे आणि त्यानंतर मार्केट त्याच पद्धतीनं बाउन्स बॅक करतं. पण आत्ताचा जर सिनारिओ बघितला आपण तर खूप दिवसानंतर ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे नवीन इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांना. त्यामुळं पॅनिक न करता, न घाबरता, मार्केट कुठेही जाणार नाही आहे. तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्ट करून खूप चांगल्या पद्धतीनं पैसे कमवू शकता. राहिला प्रश्न की स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का म्युच्युअल फंड्समध्ये, तर माझं सरळ सरळ म्हणणं आहे की तुम्ही आत्ताच्या कंडिशनमध्ये हे म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजेत. कारण की जर तुम्ही कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करता आणि मार्केट जर परत चाललं आणि तुमचे जे स्टॉक जर त्यामध्ये जर परफॉर्म नाही केला, तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळणार नाही. पण त्याच पद्धतीनं जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, स्मॉल कॅप म्हणा किंवा मिड कॅप म्हणा, तर याच्यामध्ये काय आहे की ज्यावेळेस मार्केट परफॉर्म करेल त्यावेळेस जो फंड मॅनेजर असतो त्याच्या पोर्टफोलिओमध्ये हे 40-50 स्टॉकच्या वर असतात. त्यामुळे त्यातली भरपूर स्टॉक किंवा मार्केट जर चाललं त्याचं बेनिफिट तुम्हाला डायरेक्ट मिळू शकतं म्युच्युअल फंड थ्रू. त्यामुळं लाँग टर्मची इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांना ही अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांची SIP आहे, ज्यांची म्युच्युअल फंड्स चालू आहेत, त्यांनी विड्रॉल न करता अजून आपण कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून येणाऱ्या काळामध्ये फायदा उठवू शकतो